नमस्कार मित्रांनो, आपले सहकार सेवा केंद्र या जिल्ह्यात फॉर्म भरणे सुरू झालेला आहे। तो कोणता जिल्हा आहे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। 633 यामध्ये रिक्त पदाची म्हणजे रिक्त जे काही आपले सहकार सेवा केंद्र आहे ते आहे, तर त्यामध्ये आता फॉर्म भरायचा आहे। त्याच्या अटी व शर्ती काय, फॉर्म कसा भरायचा, सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील। तर व्हिडिओ पूर्ण आवडल्यास लाईक करा। चला या व्हिडिओला सुरुवात करूया। या जिल्ह्यात फॉर्म भरणे सुरू झालेला आहे, तो जिल्हा आहे चंद्रपूर। यामध्ये 633 आपले सहकार सेवा केंद्राची रिक्त पदे आहे, म्हणजे रिक्त जागा आहे। तर त्यामध्ये आता फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। त्याची तारीख आहे, फॉर्म व अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे 20/3/2026, म्हणजे तुम्हाला 20 मार्चपर्यंत अर्ज तुम्हाला त्यामध्ये सादर करता येणार आहे। तर अर्ज जे आहे ऑफलाईन पद्धतीनेच आहे आणि त्याचा जर अर्ज मिळवायचा असेल तर chandanik.in या साईटवर मिळून जातील। पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनलवर देणार आहे, त्यासाठी तुम्ही मला या जे टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, त्यावर तुम्हाला मिळून जातील। व्हिडिओ नंतर लगेच ते यामध्ये देण्यात येतील। आता यामध्ये अटी व शर्ती आहे, काय आहे, त्यानंतर यामध्ये किती जागा आहे ते पहिलं आपण रिक्त यामध्ये पाहून घेऊया। यामध्ये ग्रामपंचायतीचे नाव पण दिलेलं आहे, जे ग्रामपंचायत स्तरावर जे काही रिक्त पदाची माहिती इकडं रिक्त केंद्र संख्या पण साईडनं दिलेले आहे। त्यानंतर यामध्ये पाहू शकता तुमचं जर यामध्ये गाव असेल, जर तुम्ही आता चंद्रपूरचे नसाल, जवळपासचे असाल तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येईल। जर बाकी जिल्ह्यातले असाल तर जे काही चंद्रपूरचे तुमचे जवळचे व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही ही माहिती पाठवू शकता। त्यामध्ये साईडनं तालुका दिलेला आहे, यामध्ये तुमचं ग्रामपंचायत दिलेली आहे। हे होते 633 यामध्ये रिक्त पदाची म्हणजे रिक्त आपले सहकार सेवा केंद्राची माहिती आहे। तर यामध्ये तुम्हाला आता फॉर्म कसा भरायचा ते पण सांगणार आहे। पहिलं यामध्ये तुम्ही पाहून घेतलं, तुमचा जर यामध्ये ग्रामपंचायत असेल तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार। तुम्ही PDF जे आहे ते तुम्हाला मी व्हिडिओनंतर लगेच देणार आहे, त्यावर जाऊन तुम्ही यामध्ये PDF जे डाउनलोड करू शकतात। आपल्याला पहिलं अटी व शर्ती पाहायच्या, यामध्ये फॉर्म कोण कोण भरू शकते। यामध्ये जे मुलं 18 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। किमान 12वी पास असणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदार ज्या रिक्त ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत अर्ज केला आहे तो त्या ग्रामपंचायतचा भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी म्हणजे ग्रामपंचायतचा रहिवासी असणे आवश्यक आहे। तर त्यानंतर आहे यामध्ये तुमच्याकडे MSCIT किंवा NEILIT हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। संबंधित अर्जदार या जिल्ह्यामधील फक्त एकाच ठिकाणी व नव्याने आपले सहकार सेवा केंद्राकरता अर्ज करता येणार आहे। या गोष्टी लक्षात ठेवा। ज्या केंद्र चालकावर यापूर्वी प्रशासनावर कारवाई करण्यात आली त्यांना परत मिळणार आहे का, नाही, त्यांना अर्ज करता येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर प्राप्त अर्जापैकी कोणता अर्ज स्वीकारायचा व कोणता अर्ज नाकारायचा ही संपूर्ण प्रक्रिया जे जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेलं आहे। तर आता आपल्याला पाहायचं आहे, तर त्यामध्ये तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड पाहिजे। त्यानंतर तुम्हाकडं जे विवाद झालं तर विवाहापूर्वीचा जे तुमच्याकडं मॅरेज सर्टिफिकेट असेल ते सुद्धा पाहिजे। त्यानंतर तुमच्याकडे म्हणजे संगणक साहित्य व इतर अनुषंगिक साहित्य जागा उपलब्ध असलेल्या योग्यता तपशील जोडणे सुद्धा आवश्यक आहे। तर आता ही झालं माहिती। त्यानंतर आता आपल्याला काय पाहिजे आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा। तर फॉर्म तुम्हाला यामध्ये ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। तुम्ही यामध्ये पाहू शकता आपले सहकार सेवा केंद्रावरील अर्ज, यामध्ये अर्ज क्रमांक देणार आहे। प्रति जिल्हाधिकारी चंद्रपूर, तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे। व्यवस्थित फॉर्म तुम्ही भरून घ्या। कशा पद्धतीने भरायचा, कायमचा पत्ता तुम्ही यामध्ये तुमचं अर्जदाराचं पूर्ण नाव, त्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता तुमचा जिल्हा जे आहे तो जिल्हा टाका। त्यानंतर तुमचा जे पिनकोड आहे पिनकोड व्यवस्थित टाक, शैक्षणिक पात्रता टाकायची आहे। त्यानंतर तुमच्याकडं CSC सेंटर आहे का त्याची सुद्धा माहिती भरायची, त्याची तुम्हाला मार्क मिळणार आहे। त्या मार्कानुसार तुमची निवड होणार आहे। जर एका जागेसाठी 2 अर्ज आले तर त्याची सुद्धा म्हणजे दखल घेतल्या जाणार आहे, ते मार्क देऊन तुम्हाला। त्यानंतर याची आवश्यक जी माहिती आहे ती सुद्धा तुम्ही टाका। नवीन केंद्र चालक करायचे, ग्रामपंचायत गट ग्रामपंचायतचे नाव तुम्हाला यामध्ये टाकायचे आहे। कोणती तुमची गट ग्रामपंचायत आहे तुम्हाला इथे प्रतिज्ञापत्र शेवटचं तुम्हाला यामध्ये जोडायचं आहे। प्रतिज्ञापत्रामध्ये तुमच्या अर्जदार स्वाक्षरी, नाव आणि सोबत जोडायचे दस्तावेज कोणकोणते आहे, म्हणजे कागदपत्रे कोणकोणते पाहिजे, हे प्रश्न होता मुलांचा। तर यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, CSC प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र, संगणक अनुभव प्रमाणपत्र, तुम्हाकडे शैक्षणिक दस्तावेज आहे का, बँक पासबुक आहे का, रहिवासी पुरावा जोडायचा आहे, तुम्हाकडं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्यानंतर भाडे करारनामा, जर तुम्ही एखाद्या दुसऱ्याच्या ह्याच्यात म्हणजे जर तुमचं CSC म्हणजे आपले सहकार सेवा केंद्र टाकत असाल तर ते पाहिजे।
त्यानंतर हे जे तुम्हाला कार्यालय पोचपावती तुम्हाला भरायची आहे का नाही, तशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. हा होता व्हिडिओ की आपले सहकार सेवा केंद्र या जिल्ह्यात चालू झालेलं आहे. कोणतरी चंद्रपूर जिल्ह्यात तुम्हाला अर्ज करायचा असेल लगेच अर्ज करू शकता. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जरूर विचारू शकता. तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यातील असाल तरी प्रश्न जर असेल की आपले सहकार सेवा केंद्राबाबत तरी विचारू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला, महत्त्वाचा वाटला का? महत्त्वाचा वाटला तर लाईक करा. चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. धन्यवाद.